Welcome student. Good morning all of you. Today we will discuss our next concept from chapter Laws of Motion. That concept is the displacement and distance. Friends, first let us try in this figure 1.1 the things are mentioned here, that is measure the distance between points A and B in different ways as shown in figure. आता इथे बघा या आकृतीमध्ये काय केलेलं आहे तर हा A आणि हा B असे दोन पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपल्याला काय म्हटले त्यांनी मेजर द डिस्टन्स बिटवीन points A and B in different ways as shown in figure 1.1a and now measure the distance along the dotted line. म्हणजे आता तुमच्या इथे लक्षात येत असेल तर या ठिकाणी A आणि B ह्या दोन बिंदूच्या मध्ये जी डॉटेड लाईन आहे ते अंतर आपल्याला मेजर करायचं आहे आणि A पासून B पर्यंतचा जो ट्रॅक दिलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला मेजर करायचा आहे. आणखी एक गोष्ट इथे नमूद केली आहे, तुम्ही जर खाली बघितली तर थिंक अबाउट इट. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. सी फिगर 1.1b. आता इथे दोन फिगर आहेत. ही जी फिगर दिसतीये ती 1.1a आणि इथे तुम्हाला जी दिसतीये ती 1.1b. आता या ठिकाणी शीतल अँड प्रशांत हाऊस, संगीताज हाऊस आणि स्कूल ह्या गोष्टी मेजर केलेल्या आहेत. आणि मग इथे सेकंड केस काय म्हटली त्यांनी, प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल, बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड हू विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड व्हाय. म्हणजे या ठिकाणी प्रशांत त्याच्या घरून सरळ मार्गाने शाळेमध्ये जातो आणि शीतल मात्र तिची मैत्रीण संगीताकडे जाते आणि मग दोघी मिळून शाळेमध्ये जातात. आता इथे जर आपण कन्सेप्ट विचारात घेतली तर बघा की शीतल्स हाऊस अँड संगीताज हाऊस डिस्टन्स बिटवीन टू इज द 500 मीटर. देन फ्रॉम संगीताज हाऊस टू स्कूल डिस्टन्स बिटवीन द 1200 मीटर. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय देम इज द 1700 मीटर. बट प्रशांत ट्रॅव्हल द डिस्टन्स बिटवीन 1300 मीटर. म्हणजे संगीता आणि शीतल यांनी मार्गक्रमण केलेलं अंतर हे 1700 मीटर आहे, परंतु प्रशांतने मार्गक्रमण केलेलं जे डिस्टन्स आहे ते 1300 मीटर आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक कन्सेप्ट सांगता येते, त्या ठिकाणी क्लिअर नमूद केली आहे बघा. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. मग आता दोन्हीचा अर्थ इथे क्लिअर होतो. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण. आणि विस्थापन डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. म्हणजे आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधील जे कमीत कमी अंतर असतं त्या ठिकाणी या ठिकाणी त्याला आपण विस्थापन ही संकल्पना वापरू शकतो. आता इथे बघा एक आणखी कन्सेप्ट आपल्या पुढे दिली आहे. या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर असं म्हटलेलं आहे आणि तिथे काय केलं आहे की एव्हरी मॉर्निंग सोराली वॉक्स राऊंड द एज ऑफ ए सर्क्युलर फील्ड हॅविंग ए रेडियस ऑफ 100 मीटर ॲज शोन इन फिगर 1.2a. इफ सी स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट ए अँड टेक्स वन राऊंड, हाऊ मच डिस्टन्स हॅज सी वॉक अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. आता इथे क्लिअर मुद्दा दिला आहे बघा की सोराली काय करते, 100 मीटरचा ट्रॅक आहे आणि त्या 100 मीटरच्या ट्रॅकला ती काय करते, रोज एक राऊंड मारते. एव्हरी मॉर्निंग सोराली वॉक्स राऊंड ए एज ऑफ सर्क्युलर फील्ड हॅविंग ए रेडियस ऑफ 100 मीटर. देन पुढे क्वेश्चन काय केलं आहे आपल्याला
If she starts from point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? आता जर इथे बघा तुम्हाला हा जो ए पॉईंट या ठिकाणी दिसतोय, ज्यावेळेस हा ए पॉईंट पूर्णपणे एक राऊंड कंप्लीट करतो तर त्याचा स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट हा परत सेम आहे, एच आहे. मग आपण इझिली इथे काय म्हणू शकू, तर डिस्टन्स इज इक्वल टू 100 मीटर बट डिस्प्लेसमेंट इज ए 0 मीटर. आता इथे सेकंड एक आणखी उदाहरण दिलंय, तुमच्या इथे लक्षात येईल बघा. हा पी आणि क्यू हा एक ट्रॅक मार्ग आहे. इफ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी goes to point Q and then return to point P, how much distance has it traveled and what is its displacement? मग आता इथे तुम्हाला परत एक कन्सेप्ट लक्षात येते बघा, की ही P बिंदूपासून एक कार ट्रॅव्हल करते, Q बिंदूपर्यंत जाते आणि Q पासून पुन्हा ती P बिंदूपर्यंत येते. मग P ते Q यांचं अंतर जे आहे ते 360 मीटर आहे. मग 360 मीटर जाणं आणि 360 मीटर परत येणं, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इज द 720 मीटर. म्हणजे या ठिकाणी 720 मीटर अंतर टोटल ट्रॅव्हल केलं जाईल. 360 मीटर हा जाण्याचा मार्ग, 360 मीटर येण्याचा मार्ग. परंतु आता डिस्प्लेसमेंट जर आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायची असेल तर इट्स स्टार्टिंग पॉईंट इज पी अँड ऑल्सो इट्स फिनिशिंग पॉईंट इज पी. आणि म्हणून मग आपण म्हणू शकू की द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार is the 720 meter but displacement traveled by the car is 0 meter. So in this way we can easily say that even if distance of an object may not be 0 but displacement of an object is always 0. म्हणजे ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट ही 0 असू शकते परंतु त्या ठिकाणी डिस्टन्स मात्र 0 असू शकणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला ही कन्सेप्ट व्यवस्थितपणे सांगता येते. बघा आता यानंतर आपण आणखी एका कन्सेप्टचा विचार करूया. दॅट कन्सेप्ट इज द स्पीड अँड वेलॉसिटी. हिअर वी नो दॅट इन केस ऑफ द स्पीड द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड इज नथिंग बट द स्पीड, whereas velocity is nothing but the displacement upon time. We use this formula for to solving the problem. हे दोन्हीही फॉर्म्युले आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि म्हणून हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अँड स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. मग आता इथे द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन by an object in unit time is called its velocity. आता आपल्याला velocity पण कधी कधी विचारतात. what is velocity? The distance traveled in a particular direction by an object in unit time is called its velocity. Here unit time can be 1 second, 1 minute, 1 hour etc. म्हणजे आपण हे युनिट टाइम काही घेऊ शकतो. 1 सेकंद घेऊ शकतो, मिनिट घेऊ शकतो, आवर घेऊ शकतो. परंतु मेन्शन करताना आपल्याला काय करावं लागेल, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय an object in unit time is called its velocity, and if large unit are used, 1 year can also be used as a unit time. So displacement that occurs in unit time is called velocity. मग velocityची डेफिनेशन आपल्याला आणखी अशी पण करता येईल की displacement that occurs in unit time is called its velocity. मग आता या ठिकाणी बघा ही जी velocity आहे तर आपल्याला या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. द युनिट ऑफ द स्पीड अँड वेलॉसिटी आर सेम इन SI सिस्टीम. द युनिट इज मीटर पर सेकंड, while in CGS system it is a centimeter per second. Also speed is related to distance while velocity is related to displacement. म्हणजे आपल्याला जर प्रश्न आला डिस्टिंग्विश बिटवीन द स्पीड अँड वेलॉसिटी तर तेही आपल्याला मेन्शन करता यायला हवं. अँड थर्ड केस बघा, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर सेम.
अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. म्हणजे जर समजा तुमची मोशन ही एका सरळ रेषेमध्ये असेल, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. त्यावेळेस स्पीड आणि व्हेलॉसिटी यांच्या व्हॅल्यू या सेम असतील, अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. अँड व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. तर या ज्या बाबी आहेत या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आता इथे बघा, तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी ही टर्म लक्षात आल्यानंतर आपल्याला आणखी एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे की इफेक्ट ऑफ द स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. आता इथे ही कन्सेप्ट लक्षात घेताना मी तुमच्यापुढे 3 केस ठेवतोय. तुम्हाला इथे पिक्चर दिसत असतील बघा. एकदा आपण त्याचं मिनिंग समजावून घेऊ की सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन ए मोटर बाईक, एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट. म्हणजे इथे एक आपल्याला उदाहरण काय दिलं आहे की सचिन इज अ ट्रॅव्हलिंग ऑन ए मोटर बाईक, एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन. मग या ठिकाणी काय काय घटना होऊ शकतात, मग आपल्याला केस विचारात घ्यायची आहे. फर्स्ट केस, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. बघा आता केस व्यवस्थित लक्षात घ्या. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. म्हणजे मोटरसायकलचा स्पीड जर कमी किंवा जास्त केला बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज, म्हणजे दिशा तीच ठेवलेली आहे, फक्त स्पीडची त्या ठिकाणी जी काही स्पीड आहे ती इन्क्रीज किंवा डिक्रीज केली तर त्या ठिकाणी वेलॉसिटीमध्ये काय चेंज होईल. सेकंड केस काय दिली आहे बघा. आता इन केस ऑफ ए टर्निंग ऑन द रोड व्हॉट विल बी द वेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रोडवरती त्या गाडीला उडवायचं आहे, म्हणजे टर्न मारायचं आहे, त्यावेळेस वेलॉसिटी आणि स्पीड हे सारखे असतील का. इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग द स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी. अँड थर्ड केस दिली आहे बघा. इफ ऑन टर्निंग Sachin changes the direction as well as speed of the motorcycle, then what will be the effect on velocity. म्हणजे तिसऱ्या केसमध्ये सचिनने काय केलं, दिशा पण बदलली, मोटरसायकलचा स्पीड पण चेंज केला, तर त्या ठिकाणी वेलॉसिटीमध्ये काय बदल होतील. आता या 3 केस आपण काय केलेले आहेत, समोर ठेवलेले आहेत. आपल्याला या तिन्हींचंही निरीक्षण करायचं आहे आणि मग त्यातून आपल्याला एक कन्क्लुजन काढायचं आहे. इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव that velocity depends on the speed as well as direction and that velocity changes by. मग आता एक गोष्ट लक्षात येणार आहे, ह्या 3 केस तुमच्या समोर ठेवल्यानंतर आपल्याला एक आपलं पिक्चर क्लिअर होतं की वेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग ही जी वेलॉसिटी आहे, स्पीड आणि डायरेक्शन या दोनही वरती वेलॉसिटी काय आहे, डिपेंड आहे. आणि मग या ठिकाणी परीक्षेला 3 मार्काला प्रश्न येतो. तर तो प्रश्न असतो की राईट ए नोट ऑन इफेक्ट ऑफ द स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. म्हणजे या ठिकाणी वेलॉसिटीवरती स्पीड आणि डायरेक्शनचा कसा इफेक्ट होऊ शकतो. तर साधारणपणे या ठिकाणी 3 केस महत्त्वाचे आहेत. मग यामध्ये बघा, चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. मग 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील. चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम, म्हणजे या ठिकाणी चाल बदलून दिशा तीच ठेवू. चेंजिंग द स्पीड म्हणजे आपल्याला चाल बदलायची आहे. व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम म्हणजे चाल बदलायची आहे, दिशा तीच ठेवायची. सेकंड केस, चेंजिंग द डायरेक्शन. आता इथे दिशा चेंज करायची आहे. व्हाईल कीपिंग द स्पीड सेम म्हणजे तुम्ही दिशा त्या ठिकाणी बदलत आहात, परंतु त्या ठिकाणी स्पीड मात्र सेम ठेवताय. म्हणजे आता बघा कोणत्या केसमध्ये हा चेंज होऊ शकतो त्याच्यावरती विचार करतोय. पहिली गोष्ट आपण या ठिकाणी काय केली, चेंजिंग द स्पीड म्हणजे स्पीड चेंज केला, दिशा तीच ठेवली. सेकंडमध्ये आपण काय केलं, चेंजिंग द डायरेक्शन. आता डायरेक्शन चेंज केली आहे, वाईल कीपिंग द स्पीड सेम. मग आपण स्पीड तोच ठेवला, परंतु डायरेक्शन मात्र काय केली आहे, चेंज केली आहे. आणि थर्ड केस आपण या ठिकाणी बघतोय, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी तुम्ही
चाल पण बदलतायत आणि दिशा पण बदलतायत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वरील प्रसंगावरून आपल्या असं लक्षात येऊ शकतं की वेग हा चाल व दिशा या दोघांशीही संबंधित असणारा घटक आहे. आणि हा जो वेग आहे तो आपल्याला पुढील प्रकारे बदलता येतो. म्हणजे कोणकोणत्या केसमध्ये आपल्याला वेग बदलता येऊ शकतो, तर या 3 केस मी तुमच्या पुढे ठेवल्या, ज्या 3 मार्काला येतात. त्यातली पहिली केस आहे चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. दुसरी केस आहे चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. म्हणजे पहिल्या केसमध्ये त्या ठिकाणी चाल बदला, दिशा तीच ठेवा. सेकंड केसमध्ये चेंजिंग द डायरेक्शन म्हणजे दिशा बदला परंतु चाल तीच ठेवा. आणि तिसऱ्या केसमध्ये चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन, तर चाल आणि दिशा या दोन्हींमध्येही तुम्ही त्या ठिकाणी काय करा, बदल करा. तर अशा प्रकारे आज आपण या सर्व गोष्टींवरती चर्चा केलेली आहे. या टॉपिकमध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबूयात. सो नेक्स्ट टॉपिक we will discuss the uniform and non-uniform linear motion. So again welcome all of you.